मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि मीरा आता पावभाजीची गाडी बंद करून घरी येत असतात। तेव्हा मीरा आणि सत्याच्या हाताचा एकमेकांना स्पर्श होतो। तर मीरा आता सत्याचा हात हातात घेण्याच्या प्रयत्नात असते। सत्याला कळत सुद्धा नाही, तर आता तो खुणावूनच विचारतो काय। मग आता ती हातांकडे इशारा करते। तेव्हा सत्या तिचा हात असा घट्ट पकडतो आणि ते दोघेही जोडीने आता रस्त्यावरून चाललेले असतात। मग आता त्या दोघांनाही खूपच लाजल्यासारखं होत असतं आणि ते पुढे पुढे चाललेले असतात आणि दोघेही खूपच खुश असतात। सत्याबरोबर हात धरून चालताना मीरालाही खूप छान वाटत असतं। सत्याचं लक्ष वर आकाशाकडे जातं, तर आता तेथे तारा तुटताना त्याला दिसतो। मग तो मीराला लगेचच दाखवतो। तेव्हा मीरा त्याच्याकडे पाहून सत्याकडे पाहते आणि गालातच हसते आणि मग त्यानंतर ते दोघेही पुन्हा घरी जाऊ लागतात। सत्याला समजतं मीराची साडी तर खराब झाली आहे। मग आता तो तिला विचारतो, काय ग, ही साडी किती खराब झाली आहे तुझी, आता टाकून द्यावी लागेल का। मग आता ती म्हणते, नाही हो, काम करता करता होणारच ना खराब। मग काय लगेच टाकून द्यायची का, गरम पाण्यात जर ठेवलं ना तिला थोडा वेळ सगळे डागसुद्धा निघून जातील, ते पावभाजीचे डाग आहेत। तेव्हा सत्या आता तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो आणि मनात विचार करत असतो की मीराला एखादी नवीन साडी घेऊन द्यावी, कारण ती माझ्यासाठी खूप काही करते। तर दुसरा दिवस आता उजाडतो। आता लगेचच मीराच्या रूममध्ये येते, कारण 9 वाजून गेले तरी मीरा अजूनही उठलेली नसते। तेव्हा ए फुलवाली, उठ अगोदर, असं आता लगेचच निरूपा म्हणते। मोठ्यानेच ती म्हणते, चहा आणि नाश्ता काय तुझ्या हातात आणून देऊ का आता। तर मीराला आता सत्याचा झोपेतच भास होत असतो की ए धूमकेतू, अजून झोपली आहेस का, तुला नाश्ता आणून देऊ का ग। मीरा अशी झोपेतच म्हणत असते की अहो मला झोपू द्या की जरा, 2 मिनिटं थांबा अजून। तर निरूपाला असं वाटतं की ती मलाच बोलतीये, म्हणून ती रागातच विचारते, काय ही मला बोलतीये का, 2 मिनिटं थांबा म्हणून, हिची हिंमतच कशी होते। मीराला पुन्हा एकदा सत्याचा भास होतो की ये धूमकेतू, अगं उठ। तेव्हा ती म्हणते, हो 2-5 मिनिटं थांबा की जरा, मला खूप थकल्यासारखं झाले, मी खूप दमलीये। तेव्हा आता लगेचच ती मीराच्या हाताला धरते आणि म्हणते, ए फुलवाली, उठ अगं उठ। तर मीरा आता झोपेतच निरूपाचा हात असा घट्ट पकडवून ठेवते आणि तिच्या डोक्याखाली असा हात घेते। तेव्हा ये हात सोड माझा, असं निरूपा जोराजोरात ओरडत असते। तर मीरा झोपेतच म्हणते की नाही काढणार, लय भारी वाटायला लागले आणि तुमचा हात घेऊन झोपलं की खूप शांत शांत वाटतं आणि दिवस सुद्धा खूप भारी जातो माझा। त्या आता पुन्हा मीराला म्हणतो, अगं धूमकेतू उठ की, अगं तुझी सासू ना बाहेर वाट पाहतीये। तेव्हा मीरा आता झोपेतच म्हणते की सासूबाईंचं काय एवढं, होईल की सगळं, थोडा वेळ थांबा जरा। तेव्हा आता निरूपा म्हणते, अगं अजून सगळं करायचं बाकी आहे। तेव्हा मीरा विचारते, अजून काय करायचंय, तुम्ही एवढं सगळं करता की माझ्यासाठी। त्यानंतर आता निरूपा रागातच मीराकडे पाहते, तर तेथे टेबलवरती पाणी सुद्धा पाहते आणि म्हणते, आता हिच्या तोंडावर ना पाणीच मी मारते म्हणजे ही उठेल। आता खूप वेळ उठवून देखील मीरा उठतच नाही, म्हणून आता लगेचच निरूपा ही तिच्या तोंडावर त्या पेल्यानेच पाणी फेकते। त्यामुळे मीरा आता पटकन उठते आणि म्हणते, अहो तुम्ही हे काय करताय। तेव्हा निरूपा म्हणते, तुझा नवरा गेलाय तिकडे लोकांच्या गाड्या धुवायला, तू इथे मस्तपैकी लोळत बसली, कधी उठणार ग, किती वेळ झालाय बघ अगोदर। तेव्हा मीरा आता पटकनच उठते आणि लगेचच पदराने आपलं तोंड पुसू लागते, व्यवस्थित स्वच्छ करू लागते। त्यावेळी आता तिची झोपच उडालेली असते, कारण आता निरूपाने तिच्या तोंडावर पाणीच मारलेलं असतं। मग त्यानंतर निरूपा विचारते, काय ग, एवढा वेळ झोपली, घड्याळात पाहिलं का किती वाजले, एखादा AC आणून देऊ का तुझ्या रूममध्ये, म्हणजे तू दिवसभर अशी लोळत पडशील। हे बघ, बाहेरची कामं करायची म्हणून घरात कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये। सर्वांचं चहा पाणी नाश्ता, त्याचबरोबर दुपारचा आणि रात्रीचा स्वयंपाक हा तुलाच करावा लागणार आहे, एवढं लक्षात ठेव। आणि तुला उठायला उशीर का झाला, बोल पटकन। तेव्हा आता मीरा म्हणते, अहो काल जरा दमले होते ना, थकले होते ना, पावभाजीच्या गाडीचा पहिला दिवस होता ना, त्यामुळे लेटच आलो आम्ही जरा आणि त्यामुळे जास्त थकले। मग आता काल तर पहिला दिवस होता आणि आज काय दुसरा दिवस, उद्या तिसरा दिवस, तुम्ही असंच करत राहणार, असेच बहाणे देत राहणार का, म्हणजे तुमच्या पायी काय
आता दुसऱ्यांनी उपाशी राहायचं का? तुमची ती भिकारडी गाडी आहे ना, ती अगोदर बंद करायची आणि घरातल्या कामाकडे लक्ष द्यायचं, समजलं? ती देविका बिचारी पार्लरमधनं दमून येते, तिचा डबा, बबड्याचा डबा देणार कोण? तेव्हा मीरा म्हणते, आज एकच दिवस मला उठायला उशीर झाला तर तुम्ही आकाश पाताळ एक करताय. ती देविका तर रोजच उशिरा उठते, तिचं काय मग? तिला सुद्धा सांगा की जरा लवकर उठायला. तिने सुद्धा मदत केली तर आम्ही दोघी पटापट काम उरकून घेऊ ना मग. तेव्हा आता निरूपा रागातच म्हणते, फुलवाली, तिला अजिबात कामाला सांगायचं नाही आणि तुला जर जमत नसेल ना 2-2 कामं करायला तर तुझी ती भिकारडी गाडी आहे ना बाहेरची, ती बंद करून टाकायची. घरातल्या कामाकडे लक्ष द्यायचं. मुलाला आणि सुनीला वेळेतच डबा मिळाला पाहिजे. तेव्हा मीरा म्हणते, हो कळलंय मला. त्यानंतर रागातच मीराकडे ती पाहते आणि दार आपटतच तिथून त्या रूममधून बाहेर पडते. दुसऱ्या दिवशी सत्या कामावर चाललेला असतो. तेवढ्यातच त्याला एक स्टॉलवाला दिसतो. त्याच्यावर तेथे आता ॲप्रॉन सुद्धा लावलेले असतात. मग त्याच्या लक्षात येतं की मीराची साडी काल खराब झाली होती, मग तिच्यासाठी साडी नाही तर ॲप्रॉन तरी घ्यावं. म्हणूनच तो आता त्या स्टॉलवाल्याला विचारतो, काका हे कितीला दिलं? मग आता सगळ्याचे मिळून, टोपी आणि हे ॲप्रॉनचे मिळून दोन्हींचे मिळून 770 होतात, तुम्ही 750 द्या. त्यावेळी आता सत्या म्हणतो, खूपच महाग आहे, थोडं कमी किमतीतलं नाही आहे का? मग आता तो म्हणतो की नाही, कमी किमतीतलं नाही आहे इथे. मग आता सत्या म्हणतो, एवढे पैसेसुद्धा नाही आहेत. त्यावेळी आता तो म्हणतो की मी 20 रुपये ऑलरेडी कमी केले आहेत. मग आता सत्या म्हणतो की पैशांचं पण. तेव्हा आता तो म्हणतो, नाही येत ना पैसे, मग निघ, सकाळी सकाळी येतात कुठून, असं म्हणून आता सत्यावरच तो आता चिडतो. त्याचा आता अपमान होतो आणि तो बिचारा तसाच आपल्या गाड्या स्वच्छ करत असतो. त्यावेळी आता सत्या त्या ॲप्रॉनचाच विचार करत असतो की धूमकेतूसाठी ते घेण्याची खूप इच्छा आहे, परंतु ते तर खूप महाग आहे. मला 3 दिवस काम करावं लागेल तेव्हा ते मिळेल, कारण गाड्या स्वच्छ करून मला एका दिवसाची त्याच्यापेक्षा निम्मीसुद्धा मिळत नाही आहेत. काय करू बरं, असा विचार त्याच्या मनात असतो. त्यानंतर तो गाडीवाला आता तेथे येतो आणि फोनवर बोलत असतो की तुम्हाला वेळेवर कामावर येता येत नाही का? इथे माझा किती खोळंबा होतो. अरे आता ड्रायव्हर नाही मग गाडी चालवणार मी कशी? असं तो आता फोनवर म्हणतच असतो. सत्या हे सगळं बोलणं ऐकतो आणि लगेचच त्या माणसाला विचारतो की सर, तुम्हाला गाडी चालवायला ड्रायव्हर पाहिजे का? मग आता हो, तुझं काय आता नवीन पाहिजे ड्रायव्हर, तुला पैसे पाहिजेत का? हे घे बाबा तू गाडी स्वच्छ करण्याचे पैसे. सत्या म्हणतो, अहो ते नाही, मला इतकी चांगली गाडी चालवतं म्हणून मी म्हटलो गरज असेल तर मी येतो तुमच्याबरोबर. तेव्हा खरंच तुला गाडी चालवता येते का? असं सत्याकडे वरखाली पाहत तो मालक विचारतो. सत्या म्हणतो, अहो हो, तुम्ही लेफ्ट सांगा, राईट सांगा, मला व्यवस्थित जमतं सगळं. गरजेपेक्षा जास्त हॉर्नसुद्धा वाजवत नाही आणि कुणी जर आपल्याला नडला तर मी चांगलाच त्यांना इंगासुद्धा दाखवतो, असं सत्या आता म्हणत असतो. त्यावेळी आता तो मालक म्हणतो, किती बोलतोस, आवरणार आहे की नाही लवकर? आणि ह्या कामाचे ना तुला 1000 रुपये मिळतील, चालेल ना? पण काम कसं व्यवस्थित झालं पाहिजे, 3 तास बाहेर फिरायचं आहे. तेव्हा सत्या म्हणतो, चालेल सर, काही हरकत नाही. अहो 3 काय, आपण जास्त वेळसुद्धा फिरू. मग आता लगेचच सत्या कपडे चेंज करून येतो आणि म्हणतो, झालो रेडी मी सर. तर सत्या आता ती कॉलर मागे करतो आणि पुन्हा घाबरतच पुढे करत म्हणतो की तुमचा ड्रायव्हर सत्या हा तयार आहे, चला सर, असं म्हणून तो सॅल्यूट ठोकतो. तर आता सत्या लगेचच गाडीचं दार उघडतो आणि तो मालक आता गाडीत बसतो. त्यानंतर सत्या लगेचच जायला निघतो. या सारखी आता रवीला कॉल करत असते आणि म्हणत असते की एकदा तरी माझा कॉल रिसीव कर ना प्लीज रवी. पण रवी आता कॉलच रिसीव करत नसतो. ती म्हणते की एकदा काय आहे ना तुझ्या मनात ते सांग आणि सगळं काही संपवून टाक. पण नाही रवी, तू माझ्याबरोबर असा अबोला नाही धरू शकत, तू मला सगळं काही सांगायलाच हवं आता. मग आता असं म्हणून ती जरा वैतागतेच, कारण खूप कॉल करूनही रवीने कॉल रिसीव केलेला नसतो. तिकडे ढवळेकर हे आता शलाकाला म्हणतात की त्या रवीची चांगलीच जिरवली आपण, सगळं काही गमावून तर बसलाय, पण अशी अपडेट मिळाली आहे की रस्त्यावर पावभाजीचा स्टॉलसुद्धा त्याने टाकलाय. तेव्हा शलाका खूप हसते. त्यानंतर ते दोघेही रवीबद्दलच बोलत असतात आणि मोठ्याने हसत असतात. तेवढ्यातच रिया आता लगेचच तेथून बाहेर चाललेली असते. मग आता लगेचच शलाका विचारते, कुठे चाललीस रिया तू? त्यावेळी ती म्हणते, मी रवीला भेटायला चालले. रमला खूप राग येतो. तेव्हा तो रागातच म्हणतो, कुठे जायचं नाही, मी तुला सांगितलंय ना त्या मुलाला भेटायचं नाही म्हणून. त्यावेळी आता ती म्हणते, डॅड मी त्याला भेटणार म्हणजे भेटणार, तू कितीही नकार दिला तरी. तेव्हा आता शलाका जोरात ओरडते की अगं तुला
डॅडला अरेतुरे करताना लाज वाटत नाही? फ्रेंडली रिलेशन ठेवलं आणि त्याचा गैरफायदा घेतेस का? आम्ही दोघांनीही तुला इंडिपेंडंट केलं आणि तू त्याचा गैरफायदा घ्यायला लागलीस चक्क. तुला काही कळतं की नाही? असं म्हणून ती आता लगेचच रियावर भडकते. तेव्हा रिया म्हणते, मम्मा डॅड, तुम्ही मला इंडिपेंडंट केलं त्यासाठी खरंच थँक्यू, परंतु माझी निवड कधीही चुकणार नाही हे मी तुम्हाला दाखवून देईन, असं आता रिया सांगते. आणि लगेचच रवीला भेटायला चाललेली असते. शलाका तिला अडवत असते, परंतु रिया ऐकत नाही यावेळी. मग त्यानंतर विक्रम म्हणतो, जायचं असेल तर तिला जाऊ दे, कारण तुला माहीत नाही तिने कितीही रवीला भेटण्याचा प्रयत्न केला तरीही रवी तिला काही भेटणार नाही, कारण त्याला अशी ताकीद दिली आहे ना की तो अजिबात तिच्या आसपाससुद्धा फिरकणार नाही. तेव्हा शलाका मात्र हसते. दुसरीकडे सत्या हा आता त्या मालकाला गाडीतून घेऊन चाललेला असतो. मग आता लगेचच, ए बाबा जरा गाडी हळू चालव ना, असं मालक आता सत्यावर पावर करतो. तेव्हा सत्या आता जरा चिडतो आणि मनातच म्हणतो की मला गप्प राहायला हवं. धुमके, तुला ॲप्रॉन घेऊन द्यायचं असेल तर खरंच गप्प राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सत्या असाच पुढे पुढे चाललेला असतो. तेव्हा तो पुन्हा एकदा कटकट घालू लागतो की प्लीज, अरे जरा हळू चालव, तो गेअरबॉक्स काय तुला हातात घ्यायचा आहे का? आता समोरून जरा राईटला घे आणि तेथे थांबव. तेव्हा सत्या आता लगेचच तिथे गाडी थांबवतो. सत्याने आता गाडी थांबवल्यानंतर मालक म्हणतो, काय ब्रेक काय तुला बिघडवून घ्यायचं आहे का? किती जोरात ब्रेक मारतो रे. तरीही सत्या आपला टोमणेटच की त्याचे ऐकतच राहतो आणि एकदम गप्प बसतो आणि काय करायचं असं विचारतो. तेव्हा तुझ्या शेजारी जे बॉक्स आहे ना, ते बॉक्स नेऊन पुढच्या तिथे दुकानात दे, असा आता तो माणूस म्हणतो. सत्या आता लगेचच त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. त्यानंतर आता त्या दोघांचंही काम होतं आणि मग त्याच पार्किंग शेजारी येऊन ते दोघेही पुन्हा उभे राहतात. सत्या गाडीतून खाली उतरतो आणि मग त्यानंतर त्या मालक बसलेला असतो ना त्या ठिकाणचा दरवाजासुद्धा उघडतो. मालक गाडीतून खाली उतरतो आणि सत्याच्या हातावर 1000 रुपये देतो. सत्या म्हणतो थँक्यू आणि ही घ्या तुमच्या गाडीची चावी. सत्या आता त्या पैशांकडे पाहतच राहतो, कारण या पैशांमधूनच आता मीराला तो ॲप्रॉन घेणार असतो. दुसरीकडे आता रवी आणि मीरा हे दोघेही आता आजच्या पावभाजीसाठी काय काय सामान लागणार याची लिस्ट बनवत असतात. मीरा म्हणते पावभाजी मसालासुद्धा लागेल ना? तर रवी म्हणतो नको पावभाजी मसाला, मी एक काम करतो, मी घरीच बनवतो, माझ्या हातचा स्पेशल असेल तो. पण वहिनी माझा फोन राहिला, मी बघून येतो रूममध्ये. मीरा हो असं म्हणते आणि तिथेच लिस्ट बनवते. रवी आतमध्ये गेल्यानंतर लगेचच आता रियाही तेथे दरवाजात येऊन पोहोचते. मग आता मीराचं लक्ष तिच्याकडे जातं. तेव्हा मीराला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते, रिया तू इथे काय करते, सगळं चाललंय काय तुझं? तेव्हा आता रिया लगेचच म्हणते, मला रवीला भेटायचं आहे, काहीही झालं तरी ना मला त्याला भेटायचं आहे म्हणजे भेटायचं आहे. तो ना माझा फोनच रिसीव करत नाही आहे, मला नाही चैन पडत त्याच्याशिवाय. मग आता मीरा म्हणते, पण तू इथे यायला नको होतं, ही जागा वेळ अजिबातच योग्य नाही आहे, तू बाहेर कुठेतरी मला सांगायचं ना. मग आता लगेचच रिया म्हणते, मी करू काय, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. मीरा म्हणते की ऐक ना बाई, तू इथनं जा अगोदर. अगं मी तुला सांगते, रवी भाऊजी तुला स्वतः फोन करतील आणि काय बोलायचं ते तुम्ही बोला, पण आता इथून जा बरं. त्यावेळी आता ती ऐकतच नाही आणि म्हणते की नाही मी इथून जाणारच नाही. तेवढ्यातच सुधाकरराव आणि निरूपा हे दोघेही आता रूममधून बाहेर येत असतात. तेव्हा आता सुधाकरराव निरूपाला म्हणत असतात, त्यांना त्यांचं काहीही करू दे ना, आपल्याला काय करायचं आहे. तेव्हा निरूपा म्हणते, असं कसं अहो, मला समजलं पाहिजे ना त्यांचं नक्की काय चाललंय. तेव्हा तू ना ऐकणारच नाही असं रागातच सुधाकरराव म्हणतात. तेव्हा ती म्हणते, तुम्हीच गप्प बसा, ऐकूनच घेत नाही तुम्ही अजिबात. तेव्हा ते दोघेही हॉलमध्ये येत आहेत हे पाहताच आता मीरा लगेचच रियाला घराच्या बाहेर घेऊन जाते आणि तेथे लपवते. त्यानंतर मीरा म्हणते की जा ना गं बाई, तू इथून जा ना. तेव्हा ती म्हणते, तू त्याला फोन करायला सांगशील ना? तेव्हा लगेचच मीरा म्हणते, हो सांगते मी त्याला फोन करायला, पण मला एकदा रवीला भेटायचे, असं रिया हट्ट करत असते. तेव्हा मीरा म्हणते, नाही नाही आत्ता नाही, प्लीज तू जा की, मी सांगते ना अगं त्यांना तुला भेटायला किंवा फोन करायला. तेवढ्यातच आता सत्या धुमकेतू धुमकेतू असा आवाज देत तेथे येतो. मीराची आणि रियाची आता धांदलच उडते, काय करावं दोघींनाही समजत नाही. मग त्यानंतर मीरा म्हणते, अरे बापरे, आता तुला जर यांनी इथे पाहिलं ना तर खूप मोठा तमाशा होईल. म्हणते, हा तर प्रॉब्लेम क्रिएट झाला, आता करायचं तरी काय. मग आता मी इथून जाऊ का समोरून, असं ती विचारते. तेव्हा आता मीरा म्हणते, ते तेथून समोर
समोरून येणार आहेत आणि तू कुठे चालली तिकडे, असं म्हणून ती रियाला समोरच ओढते. त्यानंतर आता मीरा म्हणते, ये तू माझ्या पाठीमागे ये आता, असं म्हणून ती पाठीमागे तिला लपायला सांगते आणि दरवाजाच्या पाठीमागे तिला लपवणार असते. तेवढ्यातच मीराच्या हातात ती वही असते. मग आता त्या वहीकडे पाहून सुधाकरराव विचारतात, काय ग मीरा, काय चाललंय तुझं? मग आता ती म्हणते, कुठे काय अहो बाबा, जरा ही लिस्ट बनवत होते ना, म्हणून जरा बाहेर गेले होते, बाकी काही नाही. तेव्हा आता लगेचच निरूपा ही सुधाकररावांना म्हणते, पाहिलं का, हेच फूस लावते अहो सर्वांना, मी म्हटलं होतं ना तुम्हाला हिचंच फूस लावायचं काम सुरू आहे म्हणून. त्यावेळी आता तिला समजावतात. ते दोघेही बोलण्यामध्ये आता व्यस्तच असतात. त्यामुळे आता मीराला समजतं की हे दोघे काही लगेच पाहणार नाही माझ्याकडे, म्हणून मीरा पटकनच आता रियाला लगेचच त्या दरवाजाच्या पाठीमागे लपवते. मग आता तिला जरा मोकळा श्वास घेता येतो, ती घाबरलेली असते. तेवढ्यातच सत्या तेथे धुमकेतू करत येतो. अरे बापरे, म्हणजे तू काय अशी दारामध्ये स्वागतासाठीच उभी राहिलेली होती की काय? तर रिया आता डोक्यालाच हात लावते. मग आता मीरा म्हणते, हो तसंच म्हणा काहीतरी. तेव्हा सत्या म्हणतो, अरे वा वा वा. मग आता असं म्हणून तो आपले असे हातपाय खूप आखडले आहेत असं सांगतो. तर निरूपा म्हणते, आला पनवती कुठला? तर आता मीरा सत्याला विचारते, काय हो यायला खूपच उशीर झाला? सत्या म्हणतो, हो यायला जरा उशीरच झाला, कारण एका कामासाठी बाहेर गेलो होतो, माझ्या पाठीचा ना पार तुकडा पडलाय, असं म्हणून तो आता लगेचच तेथे खुर्चीवर बसणार असतो. मीरा म्हणते, इथे नका बसू, तुम्ही तिकडे बसा, पुढे जा बरं. तर मीरा म्हणते, तिकडे पंखा लागत नाही ना हो, जरा इकडे बसा की पुढे, इथे पंख्याच्या खाली बसा, कारण तुम्ही दमून आलात ना हो, म्हणून म्हटले तुम्हाला. तर निरूपा म्हणते, बघा बघा कशी करते नवऱ्याला. त्यावेळी आता सुधाकरराव म्हणतात, ती पोरं आहेत, तुला काय करायचंय, गप्प बस. त्यानंतर सत्या विचारतो, माझं जाऊ दे, परंतु तू, असं म्हणून तो मीराकडे पाहतो. तर मीरा अजूनही तेथेच दरवाजाजवळ उभी असते. तेव्हा रिया आता खूपच घाबरते. सत्या विचारतो, तिकडे काय करते तू? मीरा म्हणते, काही नाही, अहो बोला की. त्यानंतर सत्याला जरा वेगळाच काहीतरी डाऊट येतो आणि तो विचारतो, धुमकेतू झालंय काय नक्की? तू तर अगदी वेगळंच बोलते आज. तेव्हा मीरा विचारते, मी आणि कुठे काय बोलते वेगळं? तेव्हा आता तुम्ही येताय ना माझ्याबरोबर, असं आता मीरा विचारते. सत्या विचारतो, कुठे जायचं? मीरा म्हणते की भाज्या आणायला जायच्यात आपल्याला तिकडे मार्केटमध्ये. तेव्हा आता सत्या विचारतो, आत्ता? मग आता मीरा म्हणते, गाडी लागायची वेळसुद्धा झाली, आपल्याला तयारीसुद्धा करायची आहे. रवी भाऊजीसुद्धा आता त्या मसाल्याची तयारी करतायत, त्यांनी यादी दिली आहे, त्यामुळे चला पटकन मार्केटमधून आणायचं आहे आपल्याला. तेव्हा सत्या म्हणतो, अगं थांब ना जरा. मग मीरा म्हणते, घरी थांबलात ना तर रेंगाळत बसाल, त्यामुळे चला ना पटकन जाऊयात आपण. तेव्हा सत्याचा हात पकडवूनच ती आता डायरेक्ट त्याला उठवते. त्यानंतर रिया ही लगेचच आता त्याच्याकडे पाहते आणि डोक्याला हात लावते, म्हणते की मोठा घोळच होऊन बसलाय. इकडे सत्या म्हणतो, आपण काय करू, थोड्या वेळाने जाऊ आणि सगळी कामं उरकून घेऊ ना, मग नंतर जरा आराम तरी करू दे. त्यावेळी मीरा म्हणते, नाही नाही, आपल्याला आत्ताच निघावं लागेल. त्यानंतर आता मीरा म्हणते, जा ना पटकन, या पिशव्या घेऊन तुम्ही, म्हणजे आपल्याला जायला चटपट. त्यावेळी आता लगेचच सत्या म्हणतो की हो अगं थांब जरा, किती घाईघाई करतेस. मग आता मीरा म्हणते, तुम्हाला म्हटलंय ना जा म्हणून. तेव्हा आता लगेचच निरूपा म्हणते, बघा बायकोचा बैल कसा जाईल बघा आता लगेच पिशवी आणायला. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, अगं आता आपलीच लेकरं ती आणि आपलंच अनुकरण करणार ना, आता मी काय नव्हतो का बैल बायकोचा, आहेच ना अजूनसुद्धा. तो तसाही लहानपणापासून बापाला बघतोच आहे ना, की आपली आई कशी काम सांगते, बाप कसा टिकी काम करतोय. मग आता सत्याला खूपच हसू येतं आणि तो अगदी टाळ्या वाजवूनच जोराजोरात निरूपावर हसतो. बायकोने बस म्हटलं का बसायचं, उठ म्हटलं का उठायचं, असं आता सुधाकरराव म्हणतात. त्यानंतर आता निरूपा म्हणते, आपलं उदाहरण देऊन उगीच मस्करी करू नका आणि आपलं काही सांगू नका त्यांना लगेच. मग आता आपली आणि त्यांची अजिबात तुलना करायची नाही, तुम्हाला कळतं की नाही, त्या दोघांची ना आपली तुलना होऊ शकते का? आत्ता गोड गोड बोलतील हे दोघेजण आणि नंतर भांडतील. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, भांडू दे ना, भांडलं तर चांगलंच आहे ना, पडतं भांडण केल्यामुळे. त्यानंतर निरूपा म्हणते की हा जो घाट घातलाय ना त्यांनी, बघा तो चौपट होणार, तो काय असा वर्क नाही होणार त्यांचा प्लॅन त्या पावभाजीचा. मग आता सुधाकरराव म्हणतात, त्यांचा धंदा ना चौपट होऊ दे. आणि त्या दोघांनी ना असंच हसत खेळत भांडत शिकत त्यांना साथ देत त्या दोघांनीही त्यांचा संसार करू देत. तेव्हा निरूपा आता लगेचच तिथून जाते. तर आता सत्य आणि मीराचं अजूनही त्यावरूनच आपलं भांडण सुरू असतं.
मग आता सुधाकरराव त्या दोघांकडे पाहतच राहतात. इकडे रिया आता कसं बाहेर पडायचं याचा विचारच करत असते. त्यानंतर सुधाकरराव म्हणतात, अरे बापरे, माझी औषधं घ्यायची वेळ झाली, असं म्हणून ते सुद्धा आता लगेचच तेथून जातात. इकडे सत्या म्हणतो, बस बाई बस, किती बोलते ग मला, बरं जाऊ आपण, मी खोलीतून ना पिशवी घेऊन येतो. तेव्हा मीरा हो असं म्हणते. त्यानंतर आता मीरा लगेचच रियाला म्हणते, आता तू जा बरं पहिल्यांदा, असं म्हणून ती तिला घराबाहेरच काढते. तर आता समोर रवी असतो आणि तो पाणी पित असतो. रवी आता बाहेर येतो. मग आता रिया रवीकडे खूप वेळ पाहतच राहते. तर आता मीरा म्हणते, नाही तुला जावं लागेल, आता जा बरं. तर आता रियाला कसंबसं घालवून मीरा आतमध्ये येते आणि डोक्यालाच हात लावते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा पावभाजीची तयारी करतच असते आणि देविकाला विचारते, तू जरा हे नीट एकजीव करून घेशील का. देविकाकडे कोणतं तरी ते औषध असं ओढणीमध्ये बांधलेलं असतं. मीरा तिथून गेल्यानंतर लगेचच ती आता ते औषध पावभाजीमध्ये मिसळते आणि म्हणते, ही पावभाजी खाऊन तुमचं आता ना पावभाजीची गाडीच बंद होणार. इकडे सत्या हा मीराला म्हणतो, अजिबात तू चिडायचं नाही, मग तू उलटे आकडे मोज बरं. तेव्हा मीराला आता खूप राग आलेला असतो आणि ती उलटे आकडे मोजत असते आणि त्याच्यावर जोरातच ओरडते. सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.